सानी बाळ निळसा, पडता रडता केळी उचलुनी कडेवरी. श्री भगवान म्हणाले, खाली शाखावरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला. ज्याच्या पानामध्ये वेद वेद जाणितो वेद जाणतो. वरी ही शाखा फुटल्या तयास ही भोग पाणे गुणपुष्ट जेथे. खाली ही मुळे निघती नवीन दृढावली कर्म बळे नृलोकी. ह्याचे तसे रूप दिसेन येथे भाचे न सेंडा बुडखा न खांदा. घेऊनी वैराग्य अभंग तत्शस्त्र तोडूनिया हा दृढ मूल वृक्ष. घ्यावा पुढे शोध तया पदाचा जेथुनी मागे फिरणे नसेचे. घ्यावी पुढी त्या परमात्म तत्वी प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी. जे मान मुआचा संग दोष जाळूनी निर्वासनात्मनिष्ठ. द्वंद्वे न घेती सुख दुःख मूळ ते प्राज्ञ त्या नित्य प्रदीप प्रविष्ट. न त्यास उजळी सूर्य कायसे अग्निचंद्र हे. जेथ गेला न परते माझे अंतिम धाम ते. माझाची अंश संसारी झाला जीव सनातन. पंचेंद्रिय मन युक्त प्रकृतीतुनी खेचितो. पुष्पादिकातुनी वारा गंध खेचुनी घेतसे. तशी घेऊनी ही सर्व देह सोडी धरी प्रभू. श्रोत्र जिव्हा त्वचा चक्षु घ्राण आणिक ते मन. या सर्वास अधिष्ठुनी तेथे विषय सेवितो. सोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्त हा. परी न पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती. योगी यत्नबळे ह्यास पाहती हृदयी स्थित. चित्तहीन अशुद्धात्मे प्रयत्नेहीन पाहती. सूर्यात जळते तेज जे विश्व उजळीतसे. तसे चंद्रात अग्नीत जाण मातेची तेजते. आकर्षण बळे भूते धरारूपे धरितसे. वनस्पतीच मी सोम पोषितो भरिला रसे. मी वैश्वानर रूपाने प्राणी देहात राहुनी. अन्नेती पृथ्वी चारी प्राणापानास फुंकुनी. सर्वांतरी मी करितो निवास देतो स्मृती ज्ञान विवेक सर्वा. समग्र वेदास ही मीची वेद्य वेदज्ञ मी वेद रहस्य करता. लोकी पुरुष ते दोन क्षर आणिक अक्षर. क्षर सर्वची ही भूते स्थिर अक्षर बोलिला. म्हणती परमात्मा तो तिजा पुरुष उत्तम. विश्वपोषक विश्वात्मा विश्वेश्वर अव्यय. मी क्षरा अक्षराहुनी वेगळा आणि उत्तम. वेदलोक म्हणे माते म्हणूनी पुरुषोत्तम. मोह सारुनी जो दूर जाणे तो पुरुष जाणे मी पुरुषोत्तम. सर्वज्ञ तो सर्व भावे सर्वरूपी भजे मज. अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुझ बोलिलो. हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृतकृत्यची. श्री कृष्णार्पणमस्तु. गीताई माऊली माझी